काय सांगितलं ना अजून पण काय हे विनायक टॉस कोण विनायक काय घेतली बिल्डिंग घेतली ना कोण घेतली ना हे पाणी पाहिजे होतं प्यायला पाणी पाणी बॉटल कुठे आहे पाणी बॉटल आहे का काय करतोय त्याच्यात राहू द्या दोघांचा एक एक प्रतिनिधी बोलवा नितेश दादा प्रतिष्ठान विरुद्ध रणमर्द आणि सुशीला एंटरप्राइजेसच्या एक्स्ट्रा खेळाडूंना विनंती असेल व्यासपीठाकडे यायचं आहे. नवीन दिले ना पंचांना सूचना असेल जर का पाऊस पडत असेल आपला मोबाईल चेक करायचा आहे. सेफ्टी फॉर मोबाईल्स. भाऊ आकाशला फोन लावा ना त्याच्याकडे मोबाईल हवा त्याला बोला इथे बसणार नाही चला राम कमिटी विनंती असेल की जो कोणता निर्णय असेल तो निर्णय लगेच घ्यायचा आहे. सुनील 12 ये ना वरती आहे सुशीला एंटरप्राइजेस संघाला सर्वप्रथम फलंदाजी मिळाली आहे आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलंय ते म्हणजेच रणमर्द आणि सुशीला एंटरप्राइजेस फलंदाजी आणि नितेश दादा प्रतिष्ठान संघाचं क्षेत्ररक्षण याला जाते ना पंचायत 12 आपली हे काय तिथं पण चला एक्स्ट्रा खेळाडू या ठिकाणी यायचे आहे. नितीनजी घाग हे विनायक हे विनायक हे विनायक कर्णधार रोशनजी तांबडकर आपण या ठिकाणी यायचं आहे. काय ते नीट घ्यायचा जे ऑप्शन मध्ये जे खेळाडू सिलेक्ट झालेत त्यांच्या व्यतिरिक्त कुठला खेळाडू या ठिकाणी खेळवला जाणार नाही आहे. ही कमिटीचा एक निर्णय आहे नियम आहे त्याच्यामुळे विनंती असेल जर आपल्यामध्ये आपल्या संघामध्ये ऑप्शनच्या व्यतिरिक्त जर कोणता खेळाडू असेल त्याला जर आपण खेळवत असाल तर कृपया खेळू नका जेणेकरून आपल्या या कमिटीला थोडासा कुठेतरी गालबोट लागेल. आपण समजावून घ्यायचं आहे. प्रत्येक खेळाडूला आपली चूक कळत असते तरी देखील एक वेळ कुठेतरी जाईल अशा प्रकारची घटना होईल असं करू नका जेणेकरून कार्यक्रम आपला हा वेळेत होईल व्हायला पाहिजे हे देखील प्रत्येक खेळाडूच्या हातामध्ये असतं. त्याच्यानंतर 3 जोड्या सेकंड नाही नंतर मग विन विन लॉस लॉस पाण्याच्या टोळमध्ये काय प्रॉब्लेम टोटल किती राहतो टोटल किती 16 आता
एक 2 3 4 5 6 12 13 होते 13. अजून 10 आहेत मॅच. चला याच्यानंतर होणारा जो सामना आहे त्याने सज्ज राहायचं आहे आणि आपले जर खेळाडू नसतील कृपया त्यांना कॉल कॉल करून बोलवायचं आहे. शेवटला सामना असेल तो म्हणजे आर्यन योद्धा विरुद्ध आर्विक एक भगवे वादळ. टॉस साठी आलं तरी उत्तम. कृपया विनंती असेल दोन्ही कर्णधारांना. चला कर्णधारांना विनंती असेल नाणेफेकीसाठी यायचं. आर्यन योद्धा विरुद्ध आर्विक एक भगवे वादळ आणि हा सामना लगेचच चालू करायचा विनंती असेल. भाऊ पॅनलची जायचं काय नाही टाइम झाला. हा हॅलो हॅलो. ऍडमिशन 4 वाजेपर्यंत 4 वाजेपर्यंत असतं. 4 वाजेपर्यंत 4 जेवणच बनवलं जेवण डायरेक्ट आले अरे हा 14 काय डाउनलोडिंग कर 14 केला पूर्ण. हा आता त्या 14 पूर्ण आले. हा तेव्हा नाही इथे एकच आली त्याच्यात आले 14. हा मग त्या काय त्यामध्ये होईल त्याच्यात हा राम काय हे राम आहे त्यात टाक 14 पण बाहेर दे काय आता द्या 14 आहे. चालू थोड्याशा वेळानंतर पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. गोलंदाज आहे तो म्हणजेच कोण कोण हा मला मानस 18 नंबर जर्सी परिधान केलेला मानस गोलंदाजीसाठी सज्ज होते. फुल टॉस प्रकारचा चेंडू आमोशे मार आर पार सीमा पार पहिला षटकार. या 6 धावेनं स्वतःचा आणि संघाचं खातं ओपन करता फलंदाज तो म्हणजेच
राणा अरे तुमचं आहे म्हणून कमीच दिलेला आहे. मॅन फ्रॉम रोठ इथून आलेला हा राणा सुंदर असा फटका 6 धावेनं खऱ्या अर्थाने या गोलंदाजाला दिलेली मानवंदना म्हटलं तरी अवघड ठरणार नाहीये. मान सन्मान केला या चेंडूचा. जर तुम्ही फुलटॉस प्रकारचा चेंडू माझ्यापर्यंत फेकलास तर नक्कीच अशा प्रकारची मी आपल्याला शिक्षा देऊ शकतो. जणू या चेंडूवर दाखवून दिलं. पुन्हा एकदा मानस गोलंदाजासाठी सज्ज होतोय आणि हा चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह खेळून काढतोय. हेलिकॉप्टर प्रकारचा फटका होता. शॉर्ट मिड ऑफ वरून लॉंग ऑफला चेंडू जातो. एक धाव पण पूर्ण करतोय. धावसंख्या झाली आहे 7. सुंदर फटका या ठिकाणी बघायला मिळाला. कावीर चषक असो अथवा मानाचा रोहा चषक असो, या प्रत्येक चषकामध्ये रोहा प्रीमियर लीग असो, या चषकामध्ये रोह्याचं नाव उंचावणारा राणा फलंदाजासाठी सज्ज, ज्याने दाखवून दिलं पहिल्या चेंडूवर षटकार आणि येणाऱ्या पुढील चेंडूवर सन्मान. धावसंख्या झाली 7. बघायचं त्याच तोला मोलाचा फलंदाज स्ट्राईक करेल तो म्हणजेच उमेश घाणेकर. उमेश देखील त्याच तोला मोलाचा फलंदाज आहे आणि हा चेंडू पूल करण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटचा संपर्क नाही. टप्पा पडता क्षणी आउट स्विंग झाला. सुरेख चेंडू कमबॅक करतो गोलंदाज. पुन्हा एकदा आणि हा चेंडू बॅटची एज लागून थर्डमॅन कडे चेंडू जातो. त्या ठिकाणी क्षेत्रक्षण होईपर्यंत एक धाव पडून पूर्ण करतो. एका धावेनं स्वतःचं खातं ओपन केलं उमेशनं. उमेश घाणेकर मॅन फ्रॉम तळेखार संघामधून खेळणारा उमेश, ज्यानं मुरुड प्रीमियर लीग पर्व 4थ्यामध्ये अंतिम विजेता ठरला होता. सत्संग एसदे इगल 11 एसदे या संघाकडून. आणि हा चेंडू मात्र लेग स्टंपच्या खूपच बाहेर चेंडू जातोय. त्या ठिकाणी वाईड प्लस चौकार. सुंदर बोनच्या स्वरूपात या ठिकाणी चेंडू टाकला गेला आणि धावसंख्या बहाल केली गेली. या 5 धावा धाव फलकावर, अर्थातच धावसंख्या 5 न वाढलाय. धावसंख्या झाली आहे बाहेर चेंडू जातोय. मानस पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. टप्पा पडता क्षणी पुन्हा एकदा आउट स्विंग होतोय. सरळ विकेट किपरच्या ग्लोव्ह मध्ये चेंडू विसावला जातोय. धाव नाही की धोका नाही, चेंडू निर्धाव जातोय. राणा पुन्हा एकदा फलंदाजीसाठी सज्ज होतोय. बघायचं कशा प्रकारे चेंडू टाकला जाईल मानस कडून. आणि हा मोठा फटका पुन्हा एकदा धाव कॉर्नरच्या वरून जातोय. आरपार सीमापार षटकार. पावसाची थोडीशी झुळूक या ठिकाणी बघायला मिळते आणि याच रिमझिम पडणाऱ्या पावसावर सुंदर असे घणाघाती प्रहार करतोय राणा आणि उमेश घाणेकर. 2 षटकाराच्या साहाय्याने राणा खेळतोय 13 या धावसंख्येवर, तर उमेश 1 धावसंख्येवर खेळतोय. धावसंख्या झाल्या, पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटक समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 18. एकोणीस धावा धावसंख्या धावफलकावर लागले. 19. राणाने कमी काढले रोशन तांबडकर वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन येतो गोलंदाज रोशन तांबडकर. बघायचं कशा प्रकारे गोलंदाजी करणाऱ्या दरम्यान सामना सुरू आहे तो म्हणजे हितेश दादा प्रतिष्ठान, नितेश दादा प्रतिष्ठान विरुद्ध रणवर्धानी सुशीला एंटरप्राइजेस. रोशन याचा पहिला चेंडू स्टेट ड्राईव्ह जातोय. सुंदर फटका, आरपार सीमापार षटकार. उमेशने देखील प्रहार करायला सुरुवात केली आहे.
रोशनच्या दादा पहिल्या प्रतिष्ठा, चेंडूवर थोडासा नितेश गोलंदाजीमध्ये दादा थोडस प्रतिष्ठान विरुद्ध रणमल्ला फिसलन आणि झाली सुशीला होती, एंटरप्राइजेस. पाय सरकला होता गोलंदाजाचा, त्याच्यामुळे चेंडूची जी गती होती थोडी कमी झाली. पाहिलं, ओळखलं, चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह खेळला गेला, चेंडू आला आरपार सीमापार, षटकार स्ट्रेट ड्राईव्ह. जणू या व्यासपीठाला दिलेली ही मानवंदना होती. पुढील चेंडू पुन्हा एकदा रोशन तांबडकर गोलंदाजासाठी सज्ज होतोय. सुंदर फटकेबाजी या ठिकाणी, मोठी धावसंख्या होईल या तिळमात्र शंकाने. शॉर्ट पॉइंटच्या क्षेत्रात चेंडू जातोय, एक धाव पळून पूर्ण करतोय. एका धावेवरच समाधान मानावं लागतंय. या एका धावेनं धावसंख्या वाढली, धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 26. होते धावसंख्या का नाही लिहित हो? 19ला गोल करा नाही ना. आणि षटकार गेले का सरळ लाईन मारे. आता ना थोडं पुन्हा एकदा रोशन गोलंदाजासाठी सज्ज होते आणि हा उचलून खेळलाय राणाच्या बॅट मधून. आता मात्र या ठिकाणी सुरेख झेल आणि राणा बाद. पहिला गडी बाद झाला राणाच्या स्वरूपात. त्या ठिकाणी सुंदर झेल टिपला गेला. खडकावर बसलेले आपले प्रेक्षक वर्ग बघा, जबरदस्त त्या ठिकाणी सामना बघतायत. ब्ल्यू टी शर्ट, ग्रे टी शर्ट फोनवर उभे राहून देखील सामन्याचा आस्वाद घेत आहेत. महेश नंतर येतील काटे. स्पेशली संतोष गायकर यांची फलंदाजी बघण्यासाठी हा सर्व प्रेक्षक वर्ग खडकावर बसलाय. ते बघतायत, तसेच आपल्या मित्र मैत्रिणींना फोन देखील करतायत. नवीन फलंदाज येतो तो म्हणजे भावेश, 23 नंबर जर्सी प्रदान केलेला भावेश. रोशन गोलंदाजीसाठी सज्ज होते, 12 नंबर जर्सी प्रदान केलेला रोशन पंचांना पार करून चेंडू टाकते, उसळी जाण्याचं काम करते. सुरेख चेंडू, सुरेख टप्पा, सुरेख गती, असा त्रिवेणी संगम जणू या गोलंदाजाने घेतलाय तो म्हणजेच रोशन तांबडकर यांना. पार करून चेंडू विसावला जातोय सरळ विकेट किपरच्या ग्लोव्ह मध्ये. धाव नाही की धोका नाही, चेंडू निर्धाव जातोय. मगाशी जो सामना झाला होता त्या सामन्याचा सामनावीर गौरव याला विनंती करतो, आपण सामनावीराचा चषक घेण्यासाठी या ठिकाणी यायचं आहे आणि या ठिकाणी एक धाव पळून पूर्ण करतोय. या एका धावेनं धावसंख्या वाढल्या, धावसंख्या झाली आहे 26. 26 धावा धाव फलकावर लागले. 27 धावा धाव फलकावर लागले. आता पुन्हा एकदा रोशन गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. मॅन ऑफ द मॅच आधीचा सामना त्यानं सुरेख कामगिरी केली होती गौरव. आणि हा चेंडू कमी उसळी घेणारा चेंडू सरळ विकेट किपरच्या ग्लोव्ह मध्ये. धाव नाही धोका नाही, चेंडू निर्धाव. 2 षटक संपलीत. 2 षटक समाप्तीनंतर धावसंख्या झाली 27. एक गडी बाद, 27 अशी धावसंख्या. बाद होणारा फलंदाज तो म्हणजे राणा. वैयक्तिक 2 षटकाराच्या साह्यानं 13 या धावसंख्येवर झेलबाद होऊन तंबूमध्ये परतला. त्याच्यानंतर आलेला नवीन फलंदाज तो म्हणजेच भावेश. 2 चेंडूंचा सामना करता क्षणी 1च धाव जमा केली स्वतःच्या नावावर. 12 चेंडूंचा सामना झाला. 12 चेंडू मागे 27 धावा धाव फलकावर लागले आहेत. तर येणारे हे 6 चेंडू असतील आणि या 6 चेंडूवर किती धावांचं योगदान देणार आहे तो म्हणजेच नितेश दादा प्रतिष्ठानचे फलंदाज उमेश घाणेकर अजून देखील क्रीजवर मौजूद आहे. नॉन स्ट्राइक एंडला फलंदाजी करेल आणि स्ट्रायकर फलंदाज असेल तो म्हणजेच भावेश. या ठिकाणी या मॅन ऑफ द मॅच मानकरी ठरलेला आधीच्या सामन्यामधला तो म्हणजेच गौरव, ज्यानं सुरेख गोलंदाजी केवळ 5 धावा खर्च केल्या आणि 2 गडी बाद केलं होतं. तत्पूर्वी 7 धावा एका षटकाराच्या साहाय्याने स्वतःच्या नावावर कमावल्या होत्या. तोच गौरव मॅन ऑफ द मॅच मानकरी ठरला. आणि या ठिकाणी नवीन गोलंदाज येतोय 22 नंबर जर्सी प्रदान केलेला वीरेन भगत. नौखार संघामधून खेळणारा हा वीरेन
पहिला चेंडू फुलर लेन प्रकारचा चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह जातोय शॉर्ट मिड ऑफच्या क्षेत्राकडून लॉंग ऑफला चेंडू जोपर्यंत फिळ पळून एक धाव पूर्ण करतो एका धावेवरच समाधान मानावं लागलंय. एका धावेनं धावसंख्या वाढले धावसंख्या झाले 28 28 धावा धाव फलकावर. येणारे हे 5 चेंडू असतील आणि 5 चेंडू खेळण्यासाठी उमेश घाणेकर स्ट्राईक करतोय. बघायचा उमेश कशा प्रकारे फलंदाजी करणार आहे आपल्या संघासाठी. धावसंख्या स्थिर आहे 28 लॉस ऑफ 1 विकेट्स. सुंदर फलंदाजी या ठिकाणी बघायला मिळते. आतापर्यंतच्या स्पर्धेमध्ये उच्चांक जणू या ठिकाणी एक धाव पळून पूर्ण दुसरी धाव घेणार का. जोपर्यंत कलेक्ट होईल फेकी होईल तोपर्यंत 2 धावा पळून पूर्ण करतोय. ज्या ठिकाणी गरज आहे 2 धाव्यांची त्या ठिकाणी 2 धावा देखील चोरण्यात माहीर आहेत उमेश घाणेकर मॅन फ्रॉम तळेखार. आज मात्र तो फलंदाजी करतोय. नितेश दादा प्रतिष्ठान या संघात कर्णधार म्हणून या संघाचा कर्णधार म्हणून उमेश घाणेकर फलंदाजी करतोय आणि या ठिकाणी बॅट चेंडूचा व्यवस्थित संपर्क नाही लेगबायच्या स्वरूपात का होईना ही एक धाव पळून पूर्ण करतोय. या एका धावेनं धावसंख्या वाढली. धावसंख्या झाली ती म्हणजे 31 धावा धावफलकावर. एक गडी बाद 31 अशी समीकरण पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होता आणि हा चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह आलाय. झेल होऊ शकतो का. क्षेत्ररक्षक मौजूद आहे. सुंदर त्या ठिकाणी झेल. गडी मात्र बाद होतोय. सुंदर फटका होता तेवढा सुंदर क्षेत्ररक्षण. या ठिकाणी बाद झालेला फलंदाज म्हणजे भावेश. केवळ 2 धाव्यांची खेळी 4 चेंडू आणि 2 धावाचं समीकरण आणि या ठिकाणी बाद होऊन दमोद परत जागा सांभाळण्यासाठी नवीन नौका फलंदाज होतोय. स्वागत जर्सी क्रमांक 1 के एल राहुल याला लाजवला असा जर्सी क्रमांक प्रदान केलेला स्वागत काही चेंडूंचा सामना करण्यासाठी येतोय फलंदाजासाठी आणि किती धावांचं योगदान देणार आहे. गोलंदाज आहे सुंदर तो म्हणजे वीरेन सुरेख गोलंदाजी करतोय. कारण शेवटला षटक म्हटलं की हाणामारीचा षटक असतो आणि त्या षटकामध्ये जखडवून ठेवण्याचं काम मात्र या गोलंदाजानं केलंय. सुरेख गोलंदाजी केलंय. याच्या नंतर होणारा जो सामना आहे या सामन्यासाठी मी कर्णधारांना विनंती करतोय आपण या ठिकाणी नाणेफेकीसाठी यायचं आहे. शेवटला कॉल असेल हा आपल्याला लगेचच विनंती असेल आपण या ठिकाणी यायचं नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे आणि या स्पर्धेतील हा शेवटला सामना असू शकतो. त्याच्यानंतर विजय पराभव असे सामने रंगणार आहेत. तर विनंती असेल शेवटल्या सामन्याचा अनाउन्समेंट करतोय. आर्यन योद्धा विरुद्ध आर्विक एक भगवे वादळ. दोन्ही संघाच्या कर्णधारांना या ठिकाणी विनंती करतोय आपण व्यासपीठाकडे येऊन नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. बाद होतोय फलंदाज. त्याच्यानंतर येतोय सुमित पाटील 28 नंबर जर्सी प्रदान केलेला सुमित फलंदाजासाठी येतोय. पाणी बॉटल आहेत का खाली तिकडे. नवीन फलंदाज येतोय सुमित आणि उमेश स्ट्राईक करतोय. चेंडू जातो शॉर्ट पॉइंटच्या क्षेत्राकडे. एक धाव पण पूर्ण करतोय. झालं काय धावसंख्या झाली 32. 3 गडी बाद 32 अशी स्थिती जिंकण्यासाठी केवळ 33 धावांची गरज. प्रत्येक षटकामध्ये 11 धावांची गरज आहे. तत्पूर्वी विनंती असेल याच्यानंतर होणारा जो सामना आहे या सामन्याच्या दोन्ही कर्णधारांना विनंती करतोय. आर्विक एक भगवे वादळ संघाचा कर्णधार आणि आर्यन योद्धा या संघाचा कर्णधार. दोन्ही कर्णधारांना विनंती नाणेफेकीसाठी यायचं आहे. मला असं वाटते की गुलाबी जर्सी मध्ये हा संघ या ठिकाणी बघायला मिळेल. जवळजवळ पिवळी जर्सी आणि राजस्थान रॉयल पिंक जर्सी या ठिकाणी आर्यन योद्धा आर्विक एक भगवे वादळ. आर्यन योद्धा संघाचा निशी कर्णेकर या ठिकाणी कर्णधार उपस्थित. तर प्रतिस्पर्धी संघ आर्विक एक भगवे वादळ. चला मी विनंती करतोय
कर्णधार आपण या ठिकाणी यायचं आहे. धन्यवाद दोन्ही कर्णधार या ठिकाणी उपस्थित. कर्ज आहे तेवढा कर्ज आहे हे वैभव कर्ज आहे आता टाईम आहे तुमच्याकडे येऊ शकता काम बोलवतो तुम्ही कशाला करताय हे तर खूप करू ती एवढं ते नाही बोलत त्यांचा प्रॉब्लेम आहे या ठिकाणी आर्यन योद्धा विरुद्ध आर्विक एक भगवे वादळ याच्यात नाणेफेकीचा कौल झाला. आर्यन योद्धा या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. तर निर्णयाचा SMS आमच्यापर्यंत लगेचच कळवायचा आहे. चला क्षेत्ररक्षण देखील सजलंय त्या ठिकाणी. ते म्हणजेच आर्विक ना नितेश दादा प्रतिष्ठान संघाचं क्षेत्ररक्षण सजलंय. रणमर्दानी सुशीला एंटरप्राइजेस संघाचे हो काय नितेश दादाची बॅटिंग आहे आता. रणमर्दानी सुशीला एंटरप्राइजेस संघाची क्षेत्ररक्षण सजलंय. तर नितेश दादा प्रतिष्ठान संघाच्या सलामीवर देखील विनंती असेल मैदानात पाठवायचे आहेत. पंच त्या ठिकाणी तटस्थ आहेत. 33 धावांची गरज आहे. प्रति षटकात 11 धावांची गरज. अर्थातच 3 षटकांचा सामना आहे. या लगेच चला सलामीवर मैदानात जायचंय. लगेच विनंती असेल. उशीर होते याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. कारण आधीच आपल्या सामन्याला थोडस उशिराने सुरुवात झाली आहे. विनंती असेल का असं म्हणतात ना एकमेक सहाय्य करू अवघे धरू सुपंत या संतांच्या उथीप्रमाणे आपल्याला चालायचं आहे. जर आपण जर साथ दिली तर कार्यक्रम अतिशय सुंदर होतो. आणि त्या ठिकाणी 12 नंबर जर्सी प्रदान केलेला तांबडकर अर्थातच रोशन तांबडकर सलामीवर आणि जयेश पाटील सलामीवरच्या भूमिकेत. रोशन तांबडकर सुडकोली संघातून खेळणारा हा गुणवान खेळाडू. तसेच जयेश देखील सुडकोली संघातून खेळणारे दोन्ही खेळाडू आहेत. त्याच्यामुळे त्यांचं अंडरस्टँडिंग कशा प्रकारे असेल ते प्रत्येकाला दोघांना माहिती आहे. कुठल्या ठिकाणाहून चोरटी धाव घ्यायची हे दोघांना माहिती आहे. कशा प्रकारे रणनीती असेल त्यांची ही ह्या क्षणाला दिसणार आहे. आणि वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिला षटक घेऊन येतो गोलंदाज अर्थातच सुमित पाटील मॅन फ्रॉम कुदे. आपल्या विभागामध्ये पूर्वी काळ असा होता की बरेचसे मुलं हे क्रिकेटकडे जास्तीत जास्त वळायची. आणि 10वी नंतर बरेचशी मुलं हे क्रिकेटच्याच विश्वात रमलेली असायची. आणि व्यवसायाचा दृष्टिकोन त्यांच्या मनामध्ये किंबहुना नसायचा. त्याच्यामुळे मुंबईला जरी आले तरी लगेचच ते पळून पुन्हा आपल्या घरी जायचे. बरेचसे असे उदाहरण आपल्याकडे आहेत. मात्र त्याच्यानंतर जितूदादा मोरे यांनी एक संकल्पना केली की आपल्या गावाकडील मुलं मुंबईला टिकत नाहीये. कारण त्यांच्या मनामध्ये असणारा जो क्रिकेटचा वेड आहे तो क्रिकेटच्या वेडाला देखील प्राधान्य दिलं पाहिजे. तरच ती मुलं या ठिकाणी स्थिर राहतील. आणि त्याचंच एक औचित्य साधून त्याचीच एक मनात संकल्पना निर्माण करून श्रीराम कमिटी प्रीमियर लीग या ठिकाणी भरवली गेली. आणि त्याचं पूर्ण श्रेय अध्यक्ष जितूदादा मोरे यांनी जे ओळखलं होतं की मुलांमध्ये असणारा जो क्रिकेटचा वेड आहे ते मुंबई ठिकाणी देखील क्रिकेट खेळू शकतात असा एक प्लॅटफॉर्म त्यांनी निर्माण केला. आणि तोच प्लॅटफॉर्म आज या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय. तो म्हणजे पर्व 4 चालू आहे. तो म्हणजे राम कमिटी प्रीमियर लीग पर्व 4 याची सुरुवात होते. आणि आजच्या दिवसातील हा तिसरा
तिसरा सामना सुरू आहे. त्याच्यानंतर शेवटला सामना सुरू होईल. म्हणजेच या ठिकाणी नाणेफेकचा देखील कौल झाला शेवटल्या सामन्याचा. तो म्हणजे आर्यन योद्धा विरुद्ध आर्विक भगवे वादळ. आणि आर्यन योद्धा या संघाने नाणेफेकचा कौल जिंकला होता. हा शेवटला अर्थातच चौथा सामना होईल. त्याच्यानंतर विजय विजय आणि पराभव पराभव असे सामने सुरू होतील. टोटली 13 सामने या ठिकाणी या मैदानावर आजच्या दिवसात बघायला मिळतील. पहिला चेंडू जातोय आणि हा चेंडू लेग ब्रेक प्रकारचा चेंडू होता. बॅट व्यवस्थित पट्ट्यात आला नाहीये. चेंडू मात्र एक धाव पळून पूर्ण करतोय. एका धावेनं स्वतःच संघाचं खातं ओपन करतोय. तो म्हणजेच फलंदाज जयेश. सुडकोली गाव आणि कुदेगाव जर म्हटला तर काहीसा अंतर असेल आणि दोन्ही खेळाडूंना आपापला खेळ माहिती आहे. आणि हा चेंडू पुन्हा एकदा पॅडवर जाऊन आदळतोय. धाव नाही की धोका नाही. चेंडू निर्धाव जातोय. सुंदर गोलंदाजी करतोय. आणि अशा प्रकारची गोलंदाजी अशाच प्रकारचा खेळ या ठिकाणी या प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतायत. सुप्रीम स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून आपल्यापर्यंत थेट प्रक्षेपण करतायत आपले सहकलाकार अर्थातच सतीशजी जाधव. आणि या ठिकाणी हळूच खेळून काढलेला चेंडू एक धाव पळून पूर्ण करतो शॉर्ट मिडॉनच्या क्षेत्राकडे. तसेच त्यांच्या समन्वयत कॅमेरामॅन असणारे सतीश जाधव तसेच कॉम्प्युटर ऑपरेटर अमोल जी या ठिकाणी तसेच त्यांना साथ देणारे रोहन आणि आपल्या माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करणारे डीजे साऊंड सर्व्हिसचे मालक रमेश यांचं खूप खूप स्वागत आणि खूप खूप धन्यवाद. त्यांच्या माध्यमातून ही लीग आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम. आणि या ठिकाणी चेंडू वाईट ठरवला जातोय. पंच या वाईटनं धावसंख्या वाढल्या. धावसंख्या झाली आहे 3. जिंकण्यासाठी 33 धावांचं असं लक्ष ठेवलंय. 18 चेंडू आणि 33 धावा असं समीकरण असताना सुंदर गोलंदाजी या ठिकाणी होत आहे. ते म्हणजेच सुमित यांची. तर आतापर्यंत कोणताही मोठा फटका मारण्यात वाव देत नाहीये. जखडून ठेवण्याचं काम करतायत त्या फलंदाजांना. या ठिकाणी फलंदाज तगडे आहेत. ते म्हणजेच रोशन तांबडकर आणि जयेश पाटील अशी बिन्नीची जोडी मैदानात आहे. आपल्या संघासाठी धडपड करतायत. हो इन स्विंग केलेला हा चेंडू सरळ विकेट किपरच्या ग्लोव्ज मध्ये. धाव नाही की धोका नाही. चेंडू निर्धाव जातोय. सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल. ते म्हणजेच सुमित याची खुदे संघातून खेळणारा सुमित 28 नंबर जर्सी प्रदान केलेलं सुमित गोलंदाजीसाठी सज्ज होते. पुन्हा एकदा मोडल्यान स्पॉटवर टप्पा ठेवतोय. इन स्विंग करतोय. बॅट चेंडूचा संपर्क नाही. सरळ विकेट किपरच्या ग्लोव्ज मध्ये. या ठिकाणी मात्र अशा प्रकारची गोलंदाजी होणं गरजेचे आहे. त्याला माहित आहे की आपल्याला सुंदर गोलंदाजी जर का केली तर आपण या आपल्या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व टिकून ठेवू. आणि हा पूल केलेला चेंडू नोमॅन्स लँड ठिकाणी चेंडू जातोय. धाव नाही की धोका नाही. चेंडू निर्धाव जातोय. सुरेख गोलंदाजी सुरेख बुद्धिमत्ता. या ठिकाणी सुरेख अशी विविधता आणली होती गोलंदाजीमध्ये. कारण अनुभवाचं गाठोडं पाठीशी असणारा हा गोलंदाज आहे. तो म्हणजे सुमित. सुरेख गोलंदाजी केली. त्यांची जर्सी क्रमांक बघितली तर 28 आणि सुमितच्या जर्सी क्रमांकाच्या खाली नाव आहे तो म्हणजे दीप्ती. किंबहुना त्यांच्या मुलीचं नाव असावं. कारण प्रत्येक पालक हा आपल्या मुलीवर नितांत प्रेम करत असतो. सुरेख गोलंदाजी या ठिकाणी बघायला मिळाली. पहिलं षटक संपलं. पहिलं षटक समाप्तीनंतर केवळ आणि केवळ 3च धावा खर्च केल्या गेल्या. सुरेख 3च धावा खर्च केल्या. आता 12 चेंडू आणि 30 धावा म्हणजे प्रति चेंडू मध्ये 15 धाव्यांची गरज आहे. उमेश घाणेकर गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. उमेश बघायचा कशा प्रकारे गोलंदाजी करणार आपल्या संघासाठी. अर्थातच कर्णधार टू कर्णधार अशी गोलंदाजी होणार आहे. फलंदाजी होणार आहे. कारण फलंदाज रोशन तांबडकर कर्णधार आणि उमेश घाणेकर कर्णधार. आणि पहिला चेंडू पूल केलाय.
मोठा फटका आरपार सीमापार षटकार. ज्याप्रमाणे राणा यानं पहिल्या चेंडूवर षटकार मारला होता, मात्र तो षटक पहिला होता. आणि या ठिकाणी दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर मोठा फटका उमेश घाणेकरच्या चेंडूवर, तो म्हणजेच रोशन तांबडकरच्या बॅट मधून निघालेला आहे असा. यस, बॉल तिकडे होते ना. या 6 धावा आणि या 6 धावेनं भरकन धावसंख्या वाढले. धावसंख्या झाली ती म्हणजे 9. बॉल काढून ठेव ना तो. घेतो वाटते काढून ठेव ना. कशाला तिथेच द्या ना. काय नाही येते ते. हे काय पकड याच्यात. हे काय चप्पल आहे ते. असं राहू दे. अजून बॉल येते शेवटी. काय माहिती. पुन्हा एकदा उमेश गोलंदाजीसाठी सज्ज होते. पहिल्या चेंडूवर मोठा फटका आलाय. निराशाजनक कामगिरी म्हटलं तर. आणि हा चेंडू मात्र बाउन्स केलाय. चेंडू वाईड ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर. चेंडू वाईड ठरवला जातोय. आणि यस, वॉर्निंग दिली जाते बाउन्सची. अशा प्रकारचा हा चेंडू उमेश याचा. धावसंख्या झाली 10. म्हणजे एकच चेंडू झाले. येणारे हे 5 चेंडू असतील उमेश, कारण प्रति षटकात केवळ आता 15 धावांची गरज आहे. आणि हा चेंडू उचलून खेळण्याचा प्रयत्न, बॅट चेंडूचा व्यवस्थित संपर्क नाहीये. चेंडू मात्र शॉर्ट थर्डमॅन कडे चेंडू जातो. एक धाव पळून पूर्ण करतोय. या एका धावेनं धावसंख्या वाढली. धावसंख्या झाली ती म्हणजे 11. एकही गडी न गमावता धावसंख्या झाली 11. दुसरं षटक चालू आहे. ओव्हर थांबली ना. पुन्हा एकदा उमेश गोलंदाजीसाठी सज्ज होत आहे. खेळासाठी तयार होत आहे. आणि हा चेंडू सुंदर चेंडू गुडलँड स्पॉटवर टप्पा ठेवतोय. उसळी देण्याचं काम करतोय. त्या ठिकाणी डेंजर झोन कडे असणारा एक लाईफ मात्र मिळते. ती म्हणजेच बाईच्या स्वरूपात ही एक धाव लाईव्ह मिळते. जयेश ना तो. जयेश याला ही बाईच्या स्वरूपात ही एक धाव. एका धावेनं धावसंख्या वाढलंय. धावसंख्या झाली आहे 12. उमेश पुन्हा एकदा उमेश गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. आणि हा चेंडू सुंदररित्या चेंडू ठेवतोय, टप्पा ठेवतोय, वेग ठेवतोय, नियंत्रण अतिशय सुरेख. धाव नाही की धोका नाही, चेंडू निर्धाव जातोय. रोशन तांबडकर सारख्या महान खेळाडूला या ठिकाणी जखडवून ठेवण्याचं काम करतोय. तर म्हणजेच उमेश घाणेकर, 49 जर्सी क्रमांक परिधान केलेला उमेश. आणि हा पुन्हा एकदा शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू. आणि या सरळ अंदाजच्या लेवलने चाललेले हे चेंडू, अशा प्रकारचे चेंडू किंबहुना फलंदाजाला जखडून ठेवण्याचं काम करतायत. रोशनला काही कळत नाही, सुचत नाही. चेंडू मात्र निर्धाव जात आहेत. येणारे प्रत्येक चेंडू निर्धाव, अर्थातच समीकरण आणि दडपण आपल्या डोळ्यासमोर आणि आपल्याच खांद्यावर असणाऱ्या ते मात्र शंका नाही. पुन्हा एकदा पूल केलाय चेंडू. नोमॅन्स लँड ठिकाणी चेंडू आहे. जोपर्यंत फील्ड पडून एक धाव पूर्ण करतो, एका धावेवरच समाधान मानावं लागतंय. एका धावेनं धावसंख्या स्थिर आहे, ती म्हणजे वाढली आहे. धावसंख्या झाली 13. 2 षटक संपली. 2 षटक समाप्तीनंतर धावसंख्या 13. आता 6 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. समीकरण मोठं झालंय. असं वाटत होतं का पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर समीकरण बदलेल, मात्र त्याच्यानंतर कमबॅक केला गोलंदाजानं आणि आपल्या बाजूनं श्रेय पूर्णतः ठेवले. आता बघायचं, येणारे हे 6 चेंडू आहेत आणि 6 चेंडूवर 20 धाव म्हणजे या मैदानावर नथिंग आहे. जर का घणाघाती प्रहार केला तर मोठे मोठे फटके देखील या ठिकाणी बघायला मिळत आहेत. मात्र पूर्णतः जबाबदारी घेतली ते म्हणजे भावेश यानं. बघायचं भावेश कशा प्रकारे गोलंदाजी करणार आहे या स्पर्धेमध्ये. विनंती असेल पंचांना देखील, आपला योग्य तो गोलंदाज निवडायचा आहे. त्या गोलंदाजाकडे जबाबदारी सोपवायची आहे आणि पंचांनी देखील भूमिका मजबूत ठेवायची की टीम मीटिंग नको आहे, कारण सामना आधीच उशिराने सुरू झाले. त्याच्यामुळे लगेचच सामन्याला सुरुवात कशा प्रकारे होईल याच्याकडे देखील लक्ष देणं गरजेचं आहे. भावेश येतोय गोलंदाजीसाठी. वैयक्तिक पहिला आणि सांघिक निर्णायक तिसरं षटक घेऊन आलाय. आपल्या स्पेल मध्ये असणारे हे 6 चेंडू आणि या 6 चेंडू मध्ये 20 धावांची गरज आहे. 6 चेंडू आणि 20 धावा असं समीकरण असताना गोलंदाज भावेश आपल्याकडे जबाबदारी आणि फलंदाज रोशन तांबडकर कर्णधाराला साजेशी खेळी करणार का, हा एक प्रश्नचिन्ह सर्वांच्या डोळ्यासमोर. पहिला चेंडू स्टेअर करता, मोठा फटका आरपार सीमापार षटकार.
सरळ रेष मारायची. अशी खेळ करणार का हा एक ओके. प्रश्नचिन्ह. धावसंख्या 6 भरकन वाढले. धावसंख्या झाली ती म्हणजेच 19. आता मात्र 14 धाव्यांची गरज असेल. 5 चेंडू आणि 14 धावा असं समीकरण आलंय. एकही गडी न गमावता ज्याप्रमाणे गुजरात टायटन ना. गुजरात टायटन्स या संघानं सलामीच्या जोडीनं सामना जिंकवला होता, तशाच प्रकारची ही जोडी बघायला मिळते. सामना जिंकून देईल का? शेवटी क्रिकेट आहे आणि हा चेंडू पूल करण्याच्या नादात थोडासा फटका चुकलाय, क्षेत्ररक्षण झालंय. बघायच्या त्या ठिकाणी धावाची एक संधी आणि बाद होतोय तो म्हणजेच फलंदाज जयेश. येईल का? शेवटी किंबहुना रोशनच्या मनात एकच निश्चय आहे, लढेंगे तो जितेंगे अशी भूमिका किंबहुना स्वतःच्या खांद्यावर ठेवतोय आणि स्वतः फलंदाज स्ट्राईकला येतोय. भावेश गोलंदाजीसाठी सज्ज होते. आधीच्या पहिल्या चेंडूवर षटकार गेल्यानंतर पुढील चेंडू त्याच्या बाजूने जमेचा टाकतोय. एकच धाव देतो, गडी बाद करतोय. धावसंख्या आतापर्यंत त्याने 7 धावा खर्च केले. 13 धावा येणं गरजेचं आहे. 4 चेंडू आणि 13 धावा असं समीकरण. आणि हा चेंडू पुन्हा एकदा फायनल क्षेत्राकडे जातोय. त्या ठिकाणी रोशन बाद होतोय. सुंदर झेल. ज्या निर्णयाची गरज होती तो निर्णय या ठिकाणी येऊन ठेपला आणि रोशन सारखा मोहरा या ठिकाणी बाद झाला. तर बघायचं चित्र बदललंय. येणारे 3 चेंडू असतील आणि 3 चेंडू आणि 13 धावा असं समीकरण असेल. बघायचंय कुठल्या बाजूने सामना झुकणार आहे. पहिल्या चेंडूवर घणाघाती प्रहार करत षटकार आला होता. त्याच्यानंतर जे चेंडू गोलंदाजाने आपल्या बाजूने झुकवले, सुंदर असे गोलंदाजीचा पृथक्करण या ठिकाणी बघायला मिळालं. ते म्हणजे पहिला चेंडू 6 धावा, दुसऱ्या चेंडूवर 1 धाव 1 गडी बाद, तसेच तिसऱ्या चेंडूवर गडी बाद. सुरेख कमबॅक करतोय गोलंदाज. त्याच्यासाठी नवीन नौका फलंदाज येतो. स्ट्रायकर फलंदाज असेल तो अनिश. एक सूचना असेल सर्व संघ कर्णधारांना आणि संघ व्यवस्थापकांना देखील की या ठिकाणी थोड्या वेळात महाभोजनाचं आयोजन केलं जाणार आहे. आपापल्या संघाचा जो अल्पोपहार आहे, अर्थातच भोजन आहे, तो आपण या ठिकाणाहून घेऊन जायचं आहे. ही इनिंग संपल्यानंतर लगेचच सर्व कर्णधारांना विनंती असेल, आपली जबाबदारी आहे आपल्या खेळाडूंचा खाऊ या ठिकाणाहून घेऊन जायचं आहे. जेवण नाही हे राहू द्या, अशी खोलू नको. नको आता येते, सामना संपलाय. काय ते सायकल आहे ना, कोणतो का त्याला सायकल आहे. अरे ती हे करायला लागेल, फोल्डिंग सायकल आहे. नाही खोलू नको ते. बॉल किती आहेत? 3 जाऊ द्या. 3 ना का 2 आहेत बॉल? बॉल किती आहेत? बॉक्स आहे. 3 चेंडू आणि 13 धावा असं समीकरण आलंय. भावेश गोलंदाजीसाठी सज्ज होत आहे. सुरेख गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. आता मात्र समीकरण पूर्णतः बदलले. 3-13 आणि हा चेंडू पॅडवर जाऊन आदळतोय. लेग बाईच्या स्वरूपात का होईना या ठिकाणी 1 धाव पळून पूर्ण करतोय. आता मात्र 2 चेंडूवर 2 मोठे फटके पाहिजेत. फलंदाज असेल स्ट्रायकर फलंदाज तो म्हणजेच मानस ना. 2 चेंडू आणि 12 धावा. बघायचंय आपल्या बाजूने सामना झुकवेल का? दिनेश कार्तिक याला लाजवेल असा या ठिकाणी फटके खेळेल का? शेवटल्या चेंडूवर षटकाराची गरज असताना दिनेश कार्तिकने सामना जिंकवला होता विरुद्ध बांगलादेश आणि हा चेंडू पूल केला. मात्र टाइम ऍडजस्ट करता आलं नाहीये. बॅटवर चेंडू थोडा लगेच गेला आणि टायमिंग ऍडजस्ट झालं नाहीये. एकच धाव पळून पूर्ण गेली आहे. या एकाच हवेवरच समाधान मानावं लागलं. त्याच्यानंतर येणारे
हे शेवटला चेंडू आणि शेवटला चेंडूवर औपचारिकता बाकी आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. सुरेख गोलंदाजी केली, कोणताही प्रेशर घेतला नाही. पहिल्या चेंडूवर षटकार गेल्यानंतर कोणताही प्रेशर न मनावर ठेवता सुंदर गोलंदाजी केली या गोलंदाजानं. खूप खूप कौतुक करावं तेवढं थोडंच आहे या गोलंदाजाचं, कारण सुंदर कमबॅक करून आपला सामना आपल्या खिशात थोडासा ठेवला. या गोलंदाज- जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे आणि या विजयी संघाच्या हार्दिक अभिनंदन आणि पराभव संघाचे देखील खूप खूप पुढील सामन्यासाठी शुभेच्छा असतील दोन्ही संघांना आणि दोघांनाही खूप खूप धन्यवाद. चला या सामन्याचा सामनावीर घेऊन जातोस घेऊन जातोस काय आर्यन योद्धा विरुद्ध आर्विक एक भगवे वादळ. आपला निर्णय